मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि आपणा सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण आज सर्वजण या ठिकाणी पत्रकार परिषदेला एकत्र आलोय. पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं पत्रकार बांधवांच्या या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. गेले अनेक वर्षाचं कष्टाचं फळ आणि पाठपुराव्याचं फळ आपल्या मतदारसंघाला आज या निमित्ताने मिळतंय. अगदी 1993-94 पासून भाऊनी ज्या योजनेची मांडणी आणि तेव्हापासूनचा पाठपुरावा, त्या योजनेचं अंतिम स्वरूप आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते. मी तुम्हाला एकत्र बोलवण्याचं कारणच एवढं आहे की ज्या टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याची मंजुरी काही दिवसापूर्वी झाली होती, त्या टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याची टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन काल रात्री त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. कार्यारंभ त्या ठिकाणी कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आलेले आहेत आणि मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस आपण आज या ठिकाणी पाहतोय. आणि जी वंचित गावं होती त्या सगळ्या वंचित गावांना भाऊनी जो शब्द दिला होता की त्या सगळ्या गावांना पाणी देण्याचं अभिवचन आज भाऊंच्या पश्चात त्या ठिकाणी पूर्ण होते. आणि मला असं वाटतं की अनिल भाऊंची ही शेवटची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, पार्टीच्या वतीनं केला. आणि महायुतीच्या सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, देसाई साहेब असतील, उदय सामंत असतील, या सगळ्यांच्या मदतीनं आपण ह्या सर्वांचं आज आपण आभार मानतोय. कारण ही 6व्या टप्प्याची अत्यंत जी भाऊंची इच्छा होती ती आपण आज पूर्ण करतोय आणि येत्या काही दिवसामध्ये ती योजना सुरू होऊन त्याचं पूर्णत्वास जाऊन मतदारसंघातल्या सगळ्या वंचित गावांना त्या ठिकाणी पाणी देण्याचं अभिवचन आपण पूर्ण करतोय. मी तुम्हाला एवढंच सांगतो की वर्क ऑर्डर माझ्या हातामध्ये असल्यामुळे मी आज तुम्हाला सर्वांना एकत्र बोलवले. काही दिवसामध्येच आदरणीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांच्या उपस्थितीमध्ये आपण ह्या टेंबू योजनेचा 6व्या टप्प्याचा शुभारंभाचा कार्यक्रम, भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय. मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं, अनिल भाऊंच्या सर्व सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या वतीनं, मतदारसंघातल्या आम जनतेच्या वतीनं मी महायुतीच्या सरकारचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या योजनेच्या माहिती बाबतीत थोडंसं असं आहे की 5 टप्प्यांची पूर्वीची योजना होती, पण 2018-19 मध्ये ज्या गावांना पाणी जात नाही अशा गावांचा एक नकाशा भाऊने तयार केला होता. ज्या गावाला पाणी जाते त्याला हिरव्या स्केचपेननं कलर केला होता आणि ज्या गावांना पाणी जात नाही त्या गावांना लाल स्केचपेननं कलर करून भाऊनी ते तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समोर तो सगळा नकाशा मांडला होता. आणि ह्या गावाला जाते पण ह्या गावाला जात नाही, मग ही गावं बाहेरच्या देशात आहेत का, तर ह्या गावांना मदत करता आली पाहिजे. आणि 2019लाच तत्वता मान्यता त्या योजनेची 6व्या टप्प्याची झाली होती, पण नंतर परत सरकार बदललं आणि थोडंसं त्याचं काम पेंडिंग पडलं. परत जो उठाव झाला तो कोणी काय म्हणलं तरी या उठावामध्ये भाऊंचा समावेश हा फक्त 6व्या टप्प्यासाठी होता. ते काम होण्याच्या दृष्टीनं भाऊने प्रयत्न केले आणि नंतर महायुती सरकारनं त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्याचं टेंडर व्हावं यासाठी सर्वांनी त्याचा आम्ही पाठपुरावा केला. तो यशस्वी ठरला. त्यांनी लोकसभेच्या आधी त्याचं टेंडर ओपन केलं आणि आचारसंहितेच्या काळामध्ये सगळी प्रक्रिया, टेंडर प्रक्रिया पार पडली आणि आज आपण अतिशय चांगल्या दिवशी आपण त्याची वर्क ऑर्डर काल मिळाली आणि आपण त्याचं काम निश्चितपणे लवकर सुरू करतोय. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला लेखी स्वरूपात पण देतो आणि तुम्हाला काय प्रश्न असतील तर मी तुम्हाला फक्त जी वंचित गावं, काही गावांना पूर्वी पाणी गेले पण थोड्याफार प्रमाणात गेले, त्या गावांची तुम्हाला मी त्याची यादी वाचून दाखवतो. आता ह्यात टप्पा 6A1, 6A2 आणि 6B असे 3 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये सोयेवाडीतून एक पंप स्टेशन होईल, तिथून पाणी मूळ स्थानावरती जाईल, मूळ स्थानातून परत त्याचे पार्ट आहेत. मग काही पाणी त्या मूळ स्थानाच्या टाकीवरून भिकोडी मानचा काही भाग त्या भागात जाईल. त्याच्यानंतर काही दुसरं पाणी तर रेणावीच्या तलावात जाते. तिथं पंप हाऊस होता पण तो पंप हाऊस रद्द करून बुस्टर पंप बसवलाय. त्याच पाईपला जर पाणी आलं तसंच बुस्ट करून परत ते अडसरवाडीच्या टेकावरती तामखडीवरती पाणी जाईल आणि तिथून परत खाली त्याची वितरिका सगळ्या आहेत. त्याच्यानंतर तिन्ही तालुक्यातले, मी बाहेरच्या मतदारसंघातलं काय तुम्हाला सांगणार नाही, पण खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कल मधले जे गावांचा समावेश आहे त्या गावांचं फक्त तुम्हाला मी नावं
तिथं क्षेत्र तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ता देतो, ना तर लेखी तुम्हाला मी त्याचं सगळं देतो. नेवरी कडेगाव तालुक्यातलं त्याच्यात समावेश आहे. खानापूर तालुक्यामध्ये विटा पूर्व, आपलं सोळेवाडी, त्याच्यानंतर मूळस्थान, गुंफा या भागामध्ये त्याचं पाणी जाते. विटा पूर्व, विटा त्यात कसबा विटा, काही सांगली रोडचा काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होते. मेटकरी वस्तीचा मुंडेमाळ्यातला काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होते. गारडी, वासुंबे, भांबर्डे. आता वासुंबेच्या आणि भांबर्डे तळात पाणी जाते, पण तो वरून म्हणजे सगळे फुलबागेपासून त्याला पाण्याचा सप्लाय परत आता जाते ते डायरेक्ट आपण लेंगऱ्यावरून वितरित येते, त्याच्यातून आपण त्या तलावात भरतोय. तर ते सगळा ओढा, ते सगळे बंधारे भरून त्या तलावापर्यंत त्या ठिकाणी पाणी येते. घाडगेवाडी, कुर्ली, पारे, बामणी, रेणावी, जाधववाडी, जकीनवाडी, गोरेवाडी, ऐनवाडी, खानापूर, दोंडगेवाडी, पोसेवाडी, रेवणगाव, बलवडी, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक आणि भडकेवाडी ही आपल्या तालुक्यातल्या समावेश असलेल्या गावांची यादी आहे. तासगाव तालुक्यामध्ये पाडळी, धामणी, नरसेवाडी, हातनूर, कचरेवाडी, किंदरवाडी, पेड, गौरगाव, मांजार्डे, मोराळे, विजयनगर आणि धोंडेवाडी असं त्या गावांचा समावेश होतोय. पळशीमध्ये पळशी उपसा सिंचन योजना एक केलेली आहे. तिथल्या तलावामध्ये परत तिथे एक पंप हाऊस त्या ठिकाणी होतोय आणि त्या पंप हाऊस मधून पळशी, बानुरगड, ताडाचवाडी आणि कुसबावडे या गावांचा समावेश होतोय. आणि आटपाडी तालुक्यातली मग झरेचा काही भाग होता, काही विभूतवाडीचा भाग होता, उंबरगावचा काही भाग होता, काही दिगंजीचा पार्ट होता. त्या आटपाडीच्या पूर्व भागातली जेवढी गावं वंचित राहिली होती त्या सगळ्या गावांचा समावेश या त्या कामतच्या वितरिकेतून त्यांना पुढे त्या पाण्याचा लाभ त्या ठिकाणी होतोय. मतदारसंघामध्ये जे भाऊंचं स्वप्न होतं की एकही गाव ह्या पाण्यापासून, कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं या मतदारसंघातल्या आम जनतेचं पूर्ण होते. जे स्वप्न भाऊनी बघितलं होतं ते पूर्णत्वास त्या ठिकाणी आपण नेतोय.